हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सकाळी उठले, मी फ्रेश झाली आहे आणि मी नाश्ता केला आहे. ते रेकॉर्ड केलं, एक स्नॅप टाकलं आहे, ते जमलं तर टाकते मी. आणि चला बघूया आज माझी मम्मी जेवणाला काय बनवते जेवणमध्ये. तर आजची कढी आणि खिचडी बनवायला घेतली आहे, तर ती रेसिपी पण मी टाकणार आहे. आणि तुम्ही नक्कीच ही ट्राय करा रेसिपी आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालं. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बाय. तर आज माझ्या मम्मीने कढी खिचडी बनवायला घेतली आहे. ते इथे हे बेसन आणि दही मिक्स केलं आहे आणि त्याला असं फेटून घ्यायचं आहे. आणि पुढे बघूया इथे काय काय घेतलं आहे. टमॅटो घेतलं आहे, लसूण आहे, कढीपत्ता आणि मिरची आहे. तुम्हाला मी रेसिपी दाखवते कसं आहे. गाईज इथे मम्मीने हे मिरच्या पण घेतल्या आहेत सुक्या लालवाल्या. याच्यात पण खूप व्हरायटी असते, पण ह्या अशा भेटल्या तर अशा घ्यायच्या. त्याच्यानंतर आता ह्याच्यात मग मी हे गरम करायला ठेवलं आहे. ह्याच्यात काय टाकलं आहे आता, मीठ. याच्यात मीठ टाकलं आहे आणि ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आता इथे तडक्याचं प्रिपरेशन होतं आहे. हे आपण असं ठेवलं. आता ह्याच्यात आपण तेल टाकूया. गाईस इथे आता हा तेल गरम झाला आहे. ह्याच्यात आपण आता राई टाकली आहे आणि ही मस्त तडतडली आता छानपैकी. आता ह्याच्यात आपण थोडंसं जिरा टाकलं आहे आणि आता त्याच्यात आपण हिंग टाकलं आहे थोडंसं. याच्याने खूप छान टेस्ट येते. आता याच्यात आपण कढीपत्ता आणि मिरची टाकूया. आणि लसूण पण टाकलेलं आहे. लसूण छान ब्राऊन करून घ्यायचं आहे. आणि आपल्या मिरच्या टाकलेल्या आहेत लालवाल्या. तिखट तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद टाकली आहे कलर येण्यासाठी आणि टेस्ट पण. आता हा तडका आपण या दहीमध्ये टाकूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. गाईस आता आपण ह्याच्यात टमॅटो टाकूया आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे, हे बघा. आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर पण टाकायची आहे. ह्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकतोय. कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते, एकदम फ्रेश आणि भारी वाटतं. त्याला एकदम लो गॅसवर बॉईल येऊन द्यायचं आहे. आणि हे थोडीशी एकदम साखर टाकायची आहे ह्याच्यात, एकदम टेस्ट भारी लागते. हे असे मिक्स करून द्यायचे छान. तर इथे खिचडीसाठी माझ्या मम्मीने सगळी तयारी करून ठेवली आहे. हे बघा, इथे कोथिंबीर, टमॅटो, कांदा आणि ते गाजर, बटाटा, फ्लावर, मटर, कढीपत्ता आणि हे तांदूळ असे भिजवून ठेवलेले आहेत. आणि हा आमचा स्पेशल मसाला, खिचडी मसाला. ह्याच्याने काय टेस्ट येते. आणि दुसरा कुठला मसाला नाही टाकला तरी हा टाकायलाच पाहिजे. तर आता इथे आपण कुकर घेतला आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे थोडासाच एकदम. गाईस तर ह्याच्यात आपण आता राई टाकलेली आहे आणि मग आता जिरं टाकूया. आणि हे आता छानपैकी असं तडतडेल. आणि हे थोडेसे कढीपत्ता, एक तेजपत्ता पण इथे टाकलेलं आहे. त्याला छानपैकी तर थोडंसं हिंग. आता ह्याच्यात आपण कांदा टाकूया. कांद्याला आता छानपैकी ब्राऊन करून घ्यायचं आहे, कॅरमलाइज करायचं आहे. गाईस ह्याच्यात आपण आता मटर टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. मटर टाकलं थोडं लांबच राहायचं, कारण ते फुटतात आणि मांगावर येतात. आता याच्यात पोटॅटो, कॅरेट
आणि कॉलीफ्लॉवर टाकूया आपण आणि परत सगळं एकदा मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे. थोडंसं आता आपण ह्याला ढक्कन देऊन थोडं 2 मिनटं शिजवूया. ह्यात आपण आता मसाला टाकूया. थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर आणि आपला हा मसाला. याच्याने खूप भारी टेस्ट येते, तुम्ही नक्कीच ट्राय करा. थोडासा आपला घरचा मसाला आणि एकदम मिक्स करून घेऊया सगळं. आपण तांदूळ टाकूया. आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आता हे जोपर्यंत लेवल असं तांदळाच्या लेवलपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे, तोपर्यंत सगळं ते डुबत नाही पाण्यात तिथपर्यंत. जेवढं आपण तांदूळ घेतले त्याच्या 2 टाइम्स आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यात. याच्यात आता आपण टमाटर टाकूया आणि कोथिंबीर पण. आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया. तर स्वादप्रमाणे आपला मीठ कमीच खायला पाहिजे म्हणून कमीच टाका मीठ थोडं. बंद करून घेऊया आणि 2 चिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. गाईज इथे आपली कढी रेडी आहे आणि हे बघा किती छान दिसते. मग आता डायरेक्ट जेवणावर भेटूया आपण. हे बघा माझी मम्मी एक न्यू प्लांट लावते. हे बघा हा वाला. ह्याचं जे सुगंध आहे ते बासमती सारखं आहे. गाईज इथे माझी मम्मी प्लांट्स लावते आणि आमचे पाहुणे कोणतरी भेटायला आलेत आम्हाला. हे बघा हा माझा मोठा भाऊ आहे, ही वहिनी आणि ही माझी भाची आवनी. हॅलो गाईस, तर आता संध्याकाळ झाली आहे आणि माझे पप्पा ऑफिसवरून आले. त्यांनी मला नाश्ता पण आणला आहे आणि ते पण मी दाखवते तुम्हाला काय काय आहे नाश्त्याला. आणि आता मी रेडी होऊन चालली आहे बाहेर म्हणजे आमचे ते लग्न आहे आमच्या घरात, तर त्याची तयारी करायला, ड्रेस घ्यायला, काय शिवायला, ब्लाऊज हे ते सगळी तयारी करायला, मेकअपचं सामान घ्यायला. तर आता मी जाईन माझ्या मम्मीसोबत. तर बघूया माझी मम्मी काय करते आता. बघा माझी मम्मी ही आता भाकरी बनवते. ते पाणी उकळत ठेवलंय, ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकणार आहे. हे बघा माझी बघा मी फॅब्रिक मार्केटमध्ये गेलेली फॅब्रिक आणायला आणि लेस आणायला. एक माझा घागरा आहे त्याच्यावर ब्लाऊज शिवायचे त्यासाठी, आणि ते खूप व्हरायटी होती, खूप प्रकारचे कपडे होते. त्यानंतर मी मेकअपचं सामान आणायला गेलेली इथे आमच्या इथे गजानन मार्केटला. आणि हे बघा इथे पण होलसेलमध्ये खूप छान वस्तू असतात. मग थोडीशी शॉपिंग केली, क्लिप्स हे ते घेतलं आणि खूप छान वेगवेगळी व्हरायटी आहे. आता हे बघा इथे खूप प्रकारचे असे क्लिप्स आहेत.
तर गाईज आता माझं जेवण झालं आहे आणि मी गाजरचा हलवा पण खाल्ला. तर आज मी काय काय खाल्लं हे तुम्ही माझ्या वॉट आय ईट इन अ डे सिरीजमध्ये बघू शकता आणि तिथे पण कमेंट करा, लाईक करा. आणि आता आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण टाका की मी कुठली सिरीज चालू केली पाहिजे अजून, किंवा काय अजून न्यू ॲड करायला पाहिजे. थँक्यू.